नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सागर ॲग्रो मॉलमध्ये रेनफॉरेस्ट मॉडेल हे उपलब्ध झालेलं आहे. आपल्यात 3 मॉडेल उपलब्ध झालेत. P825 आणि P910 आणि P990 असे 3 मॉडेल आपल्या सागर ॲग्रोमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आपण त्यापैकी एक 910चं मॉडेल आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मशीन चालवता त्यावेळेस कोणती काळजी घ्यायची, कुठून कोणतं धान्य रिप्लेसला येतं, त्यासाठी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यासाठी आपण बघू इथे इथं बघितलं तर तुम्हाला बॅक टोकरी मॉडेल येतं. ही रेनफॉरेस्टमध्ये बॅक टोकरी मॉडेल येतं. ही रोलर दिलेला आहे. हे रोलर ह्याचं जे काम आहे 3 रोलर सिस्टीम दिलेलं आहे. तिथून आपण तुमचं ज्वारी, मूग, उडीद, गहू, हरभरा किंवा अन्य कोणताही मका त्यापैकी कुठलंही धान्य तुम्ही ह्याच्यात टाकू शकताय. तिथून ही रिकवर व हे जे तुमचं म्हणजे सिस्टीम आहे, इथून हँडलवर केला की तुमचं ब्लेड सिस्टीम दिलं, ह्यात तुमचं रिवर्किंग होणार. ह्याच्यात सगळं थ्रेशर होऊन नंतर तुमचं जे राहिलेलं धान्य आहे रिकव्हरीला, नंतर तुम्हाला तिथून रिप्लेसला जे तुमचं राहिलेलं कोणतंही थोडं बॉन्ड म्हणा किंवा थोडीशी राहिलेली घाण म्हणा, त्याही रिप्लेसनं इकडून ह्या साईडनं पडतं, हे चालवून ह्या साईडनं पडतं रिप्लेस करून ह्या कन्व्हेअरमधून रिप्लेस ह्या ड्रममध्ये पडून जातं. जरी तुमचं ज्वारी, गहू किंवा उडीद म्हणा, उडीद, तूर, जर ह्या तुम्ही टाकताना एखादा दगड वगैरे कुठले तरी माती ह्या पद्धतीने कुठलं धान्य किंवा पडलं तर त्यासाठी ही रोलर थांबवण्यासाठी ही सिस्टीम कंपनीनं दिली अवेलेबल आहे. ही खाली केलं की रोलर जागेला आपोआप थांबतो. इथून नंतर पुढे नंतर आल्यानंतर ती तुम्हाला टायर साईज, ही टायर साईज कंपनीने दिलेली आहे. तुम्हाला 11-16 टायर साईज दिले, जेणेकरून त्या मशीनला कोणत्याही प्रकारे चालताना किंवा गतिरोधकानं चालताना लोड येत नाही, एका साईडला इकडे तिकडे हलत नाही. आणि हे सिस्टीम म्हणजे महत्वाचं ही एक मॉडेल दिलेलं आहे. ही तुम्हाला दोन्ही बेल्ट सिस्टीम दिलेलं आहे. इथं आतमध्ये 2 पुले दिलेले आहेत, एक लहान साईज आहे आणि एक मोठी साईज आहे. हे दोन्ही तुमचं हँडल आहेत. हे दोन्ही हँडल लूज केले की तुम्हाला ही जी या फुलीवरून त्या फुलीवरती बेल्ट चेंज करता येईल. आणि तुमचं जे राहिलेलं उपनायचं धान्य आहे, उपनायचं धान्य शेवट जे राहतं त्या तिथून टाकून तुम्ही उपनू शकताय. आणि तिथून तुमचं येणारा स्वच्छ माल आहे त्या मशीनमधून तिथून इकडे तुमचा स्वच्छ माल या एलिव्हेटरमध्ये येऊन हे तुम्हाला सिस्टीम दिले टेलरमध्ये पण पाडू शकते. तिथून ही सिस्टीम आहे टेलरमध्ये पण पाडू शकता. आणि इथं गोणी लावायला सांगत सुद्धा तुम्हाला पोत लावायची सिस्टीम दिलेली आहे कंपनीनं. आणि तुमचा जे राहिलेलं स्वतः असेल किंवा कोणतीही काडी वगैरे काय असेल तर ती इथं पडून जाते खाली. आणि नंतर ह्यानंतरच महत्वाचं की तुम्हाला डबल बेल्ट 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 2 साईजमध्ये फुले. कारण ट्रॅक्टरचा RPM तुमचं काही वेळेस कमी होतं, कमी जास्त होतं, त्यासाठी हे 2 सिस्टीम दिलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे पहिलं मशीनला कसं होतं, ह्याला क्वार्टर पेन होतं आणि ह्याला दिलेले आता हे पुश दिलेलं आहे. आणि 4 अटक खोलली की ऑटोमॅटिक फुली बाहेर येते. आणि महत्वाचं ह्याला क्वार्टर पेनची काही गरज नाही. आणि त्यात गेलं तर महत्वाचं कंपनीने हे 4 फॅन दिलेले आहेत. इथून तुमचं सगळं हायवेच्या प्रेशरनं पूर्ण जाणार. आणि इथून कंपनीने 4 चाळणे दिले ते 1, 2, 3 आणि खाली शेवटची 4. इथं तुमचं जेवढं धान्य फिल्टर होणार आहे त्यातून सगळं इथं पण रिटर्न फिरून तिथं बॅक टोकरी मॉडेलमध्ये जाऊन रिसायकल होणार आहे. आणि नंतर स्वच्छ माल पलीकडे कन्व्हर्टरमध्ये जाणार आहे तुमचा. आणि महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं वेटची साईज ही तुम्हाला दिलेली आहे 30 इंच. कारण वेट आता 825 बघितलं तर 27 इंच येत आहे. आणि 910 म्हणलं तर 30 इंच आणि 990 मॉडेलचं बघितलं तर 33 इंच वेट येते. कारण मशीन ही चालायला इझी आणि सोप्या पद्धतीने चालवली जाते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडं बघितलं तर तुम्ही हे जे ड्रम साईज, त्या ड्रम साईजची लांबी तुम्हाला 56 इंच दिलेली आहे कंपनीने. 56 इंच लांबी आणि ही रुंदी दिली तुम्हाला 33 इंच. जेणेकरून तुम्ही इझी इथं उभं राहून इझी तुम्हाला धान्य टाकता यावं अशा पद्धतीने ह्या कंपनीनं तुम्हाला करून दिलेली आहे पद्धत. आणि इथून पण तुम्हाला जर महत्वाचा मुद्दा आणि
इथं जी तुमचं जी मेन सॉफ्ट आहे ती पूर्ण हेवी मध्ये दिलेलं आहे, पूर्ण बुश इथून इथपर्यंत तुम्हाला पूर्ण एजी मध्ये पूर्ण हेवी मध्ये बनवलेलं आहे कंपनीनं. आणि इथून तुम्ही ह्या साईज मध्ये या तुमचं ऑइल सिस्टीम आहे, तुमचा गिअरबॉक्स चालण्यासाठी हे ऑइल सिस्टीम दिलेलं आहे कंपनीनं. तिथून त्या गिअरबॉक्सला इथं ऑइल जाते, इथून ऑइल ते रिसायकल होऊन तिथं परत रिटर्न ऑइल सिस्टीम प्रकारे ही मशीन तुम्हाला म्हणजे व्यवस्थित चालायला येऊन जाते. बाकीचं तुम्हाला 910चं ही मॉडेलची तुम्हाला थोडीशी माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्हाला P990 आणि P825 हे दोन आपल्याकडे मॉडेल उपलब्ध आहेत. आता सध्या सीझनची सुरुवात चालू झालेली आहे. 8 ते 15 दिवसात आपला सीझन चालू होतोय. त्यामुळे कोणतंही महागडं किंवा कोणत्याही शाखेत कोणत्याही कोणाच्याही सांगण्यावरून दुसरं मळणी खरेदी करू नका. तर आपल्याला जी पसंत पडते त्या हिशोबावर तुम्ही 910 मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहे, 990 मॉडेल उपलब्ध आहे, 825 असे 3 प्रकारचे मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहेत. सागर ॲग्रो मॉल, आपला पत्ता टेंभुर्णी रोड, अहिल्या पुलाजवळ, जॉन डियर ट्रॅक्टर शोरूम शेजारी आपलं शोरूम आहे. तिथं येऊन आपल्याला शोरूमला व्हिजिट द्या आणि रेनफोर्स हे मॉडेल घेऊन जावा. आता 15 ते 20 दिवसात आपलं सीझन चालू होतोय. आणि ह्यानंतर तुम्हाला जरी अजून 825, 990 हे दोन मॉडेलची मी माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देणार आहे. ही यूट्यूबची ही तुम्हाला माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि नंतर तुम्हाला 990 आणि 825 मॉडेल ह्या दोन्ही मशीन तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि यूट्यूब चॅनल आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढून धन्यवाद. झालं.